आपण परत बदामचे तुकडे करून ठेवलेले आहेत, बघू शकता. कशासाठी तुम्ही विचारा, करंजीसाठी. आणि अजून एक गोष्ट, खोबरं किसून ठेवलेलं आहे अर्धा किलो. हे आता मी याच्यामध्येच मिक्स करते आताच, बघू शकता. आता इलायची एका वेळी मी साईडला काढून ठेवलेली आहे, तर मी मिक्सरमध्ये परत हलवून बारीक करून घेणार आहे. आणि हे बघा सारण करायसाठी हे मिक्स करून घेते मी. ह्याच्यामध्ये अजून काजू पण टाकायचं आपल्याला, थोड्या वेळाने काजूचे तुकडे करून टाकणार मी. पहिला रवा भाजून घेते डालड्यामध्ये बारीक लालसर, आणि हे मिक्सरमध्ये वाटून. आणि आपण ह्याच्यामध्ये खसखस पण टाकायची आहे. मला छोटंसं थोडंसंच करायचं आहे सारण, त्यामुळे बघू शकता. हे याचे मी बारीक वाटण करते आणि रवा चांगला डालड्यामध्ये आणि थोडंसं तुपामध्ये लालसर भाजून घेते. पहिले आपण खसखस भाजून घेऊया. हे बघा, ह्याच कढईमध्ये घेऊया. ह्या एक कढईमध्ये तेल आहे. हे बघा खसखस आपल्याला हे बनवायचे. आणि हे बघा ह्या तुपामध्ये मी सारण भाजून टाकलं आहे, म्हणजे रवा. आणि हे बघा इलायची वाटून घेतली मी, त्याला चांगलं भाजून घेते. खूप महाग आहे खसखस, म्हणून आपण थोडीशी अंडे, कारण जास्त नाही बनवायचं, अर्धा किलोचं बनवायचं. बघू शकता आता चांगलं भाजत आली आपली. भाजूया उडते बघा. हे बघा आपली ना खसखस भाजून झाले. त्यामध्ये टाकले आपण तुपाचं साठी तयार करूया रवा भाजायची. हे कुठे गेलं, सुरी कुठे? हे बघा काय घी मध्ये आपण रवा भाजूया मस्त लालसर. पण घी लागले. हे बघा गाईस आपलं तूप टाकून झाले, गरम होते चांगलं. मस्त वास येतो याचा. मी गवर्धन घेणार होते, पण गवर्धनचं 1200 रुपये बोलले, म्हणून माझे मिस्टर नको बोलले. त्यामुळे कॅन्सल केला. आता बघा गरम झालंय तूप आपलं, किती छान वास येतो याचा, मस्त सुगंध येतो. तुपामधले जर बनवलं तर अजून छान लागतो शिरा हे करून. हे बघा काय, कारण आमच्या घरात जास्त कोणाला आवडत नाही, त्यामुळे थोड्यासा बनवायचं. चांगलं लालसर भाजून घेतली. मग आपण ह्याच्यामध्ये इलायची टाकूया आणि मला पिठी साखर बनवायची आहे थोडा. आपण मोदक बनवतो तसंच बनवून घ्यायचं आहे. पण
मोदक मध्ये कसं असतं, ओला नारळ असतो, ह्यामध्ये सुकं खोबरं असतं, एवढंच फरक असतो. आता लालसर भाजून झालं की आपण जेव्हा साखर बनवणार ना याच्यासाठी, अर्धा किलो घेणार आहे मी पिठी साखर बनवायला. म्हणजे मोठी साखर घेणार, मिक्समध्ये बारीक वाटून घेणार, म्हणजे ते आपण पिठासारखी होईल, ते पिठी साखर बोलतात त्याला. हे रवा चांगला लालसर भाजून झाला की ह्यामध्ये इलायची पावडर टाकूया. हे बघा लाल होत आलंय, मस्त वास पण येतोय छानपैकी. आणि आपण काजू पण टाकायचे राहिले, काजू टाकायचे आहेत, मनुके पण टाकायचे आहेत. आमच्याकडे फटाके चालू आहेत वाजायला, तुमच्याकडे पण वाजतो, वास येतो ना. हे बघा गाईज आपलं झालंय आता. हे बघू शकता. आता ह्याला मिक्स करून घेते. आपल्याला रवा कमी पडला याच्यामध्ये, पण काय नाही, चालू शकतो तसं काय नाही. आता मी याच्यामध्ये ना साखर बारीक करणार आणि अर्धा किलो याच्यामध्ये साखर टाकणार आणि काजूचे तुकडे आणि मनुके. आपलं खोबरं जास्त झालंय आणि रवा कमी झाला असं वाटतंय, पण काय नाही, त्यात ॲडजस्ट होईल. मिक्स करताना परत एकदा दाखवा नंतर. हे बघा गाईज, साखर आता पीक करायला घेते बारीक. हे बघा बारीक करून झालं. त्याच्यात आता टाकूया. बघा मिक्स करून घेऊया. परत अजून साखर टाकली आपण, त्याच्यामध्ये अजून साखर ऍड केली आणि लगे हा मनुके पण टाकते. परत विसरून जायचं. हे बघा ड्रायफ्रूटने छान लागतं. अजून काजू टाकणार आहे, टाकते काजू पण. काजू मला भेटत नाही, नंतर सोडते आणि टाकते. झालं आपलं सारण तयार. मस्त वाटतं येते, खूप सुंदर. कढीपत्ता पण घाल, व्हाईट कॉल दे, व्हाईट कॉल. हे बघा गाईज, आता मी चाखून बघते कसं लागते ते. व्यवस्थित आहे का. ह्याच्यामध्ये फक्त ऍड करायचे काजू, बाकीचे सर्व झाले ऍड. गोड झाले आणि छान पण झालं. चला आता करंजी बनवूया आपण, तेव्हा तुम्हाला दाखवेल मी करंजी. चिवडा तयार, रेडी. बघू शकता कसं झालंय बघा. हे बघा, त्याच्यामध्ये मी रेडी करताना तुम्हाला दाखवलं नाही, डायरेक्ट रेडीमेड झालंय, बनवलेलं डायरेक्ट दाखवला. पण मी सांगते तुम्हाला त्याची रेसिपी.
थोडंसं तेल घेतलं, कढीपत्ता मी त्याच्यामध्ये तडका दिला, त्याच्यामध्ये मी थोडासा आमचा लाल तिखट मसाला टाकला, मग चिवडा मसाला टाकला आणि फरसाणा रेडीमेड आणलेला होता तो अर्धा किलो होता, तो याच्यामध्ये ॲड केला. आणि हे भाजके पोहे होते, हे भाजके पोहे पण त्याच्यामध्ये मी ॲड केले. आणि हे बघा थंड झाल्यावरती मी आता एकत्र करून असं हलवून घेते आणि चवीपुरतं मीठ टाकले आणि हळद. बघा माझा रेडी झाला चिवडा. कसा वाटतोय तो कमेंट्स मध्ये सांगा. आणि हे बघा लाडू. आणि इतर आपण करंजीसाठी सारण बनवलेलं आहे, त्यासाठी हे बघा काजू आहे, त्याचे तुकडे आहेत, त्यामुळे आता ऍड करणार आहे. चालेल, चला आता अजून 2-3 आयटम आहेत माझे. एक करंजी बनवायची आहे, जमलंच तर मी संध्याकाळी गुलाबजामुन बनवणार आहे. आणि एक अजून एक डोक्यामध्ये खटखटते बालुशी बनवायचं, तर ते रेडी करणार आहे मी. जेव्हा बनवणार तेव्हा सुरू करताना तुम्हाला नेक्स्ट टाइम दाखवते. चला कसं वाटतं ते कमेंट्समध्ये. चला बाय, हॅपी दिवाळी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून.